हरि ओम. योगदास उवाच. योगदासांचे प्रवचन. सती यती एक दर्शन. बुधवार दिनांक 27 मे 2015 रोजी रात्री झोपण्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी गायत्री मंत्रांचे पुरश्चरण आणि त्यानंतर ध्यानस्थ बसण्यासाठी पद्मासन घातले. त्यावेळी रात्रीचे 10 वाजले होते. गायत्री मंत्रांचे पुरश्चरण झाल्यावर मी ध्यानस्थ बसलो. मी जेव्हा जागृतावस्थेत आलो तेव्हा घड्याळ पाहिले तर रात्रीचा 1 वाजला होता. माझ्या लक्षात आले की मी शवासनात आहे. वास्तविक गायत्री मंत्रांचे पुरश्चरण करून ध्यानाला बसलो तेव्हा मी पद्मासनात होतो. हा तर नित्यदिनाचा ठरलेला कार्यक्रम आहे. नेहमी ध्यानामधून व्युत्थान झाल्यावर मी आडवा होऊन झोपी जातो. परंतु आज मला प्रश्न पडला की मी असा शवासनात कसा काय आहे. मला तर काहीच आठवेना. अचानक माझी स्मृती जागृत झाली आणि मला आठवू लागले की ध्यानामध्ये मला दर्शन झाले होते. माझ्यासमोर 2 भले मोठे उंच अगदी आकाशाला स्पर्श होत असलेले आणि तसेच रुंद असलेले पांढरे शुभ्र धवल ढीग होते. जणू काही एखाद्या कापसाच्या शेतात त्या शेतकऱ्याने कापसाची काढणी करून ढीग रचून ठेवलेले होते. नीट निरखून पाहिल्यावर लक्षात आले की डाव्या बाजूचा ढीग देवी सरस्वती किंवा देवी शारदा यांचा जसा लांब सडक केस मागे पाठीवर मोकळे सोडलेला फोटो असतो तसा त्या ढिगाचा आकार होता. उजव्या बाजूच्या ढिगाचा आकार एखाद्या ऋषीने डोक्यावर जटा बांधल्या आहेत तसेच त्याची लांबलचक दाढी पोटापर्यंत लोंबत आहे असा होता. याचा अर्थ डाव्या बाजूला मला स्त्रैण दर्शन झाले होते आणि उजव्या बाजूला मला पौरुषेय दर्शन झाले होते. मला इतपत आठवण झाल्या ते 2 ढीग माझ्यासमोर पुनश्च प्रगट झाले आणि पाहता पाहता आकाराने लहान होऊ लागले आणि झपाट्याने माझ्याकडे झेपावू लागले. मी स्तिमित होऊन पाहतच राहिलो. याचा परम आनंद घेत राहिलो. झपाट्याने ते दोन्हीही ढीग माझ्या टाळूवर टेकले, जणू काही एखादे हेलिकॉप्टर लँड व्हावे. माझी टाळू भयावह गरम झाल्याचे मला जाणवू लागले. परंतु विस्मयकारक म्हणजे याचा मला घाम फुटला नाही किंवा काहीही दाह झाला नाही. एक अद्भुत लीला अनुभविण्याचा आनंद होत होता. क्षणार्धात त्या 2 ढिगांनी माझ्या टाळूमधून 6व्या चक्रामधून ब्रह्मरंध्र भेदून 5व्या चक्रामधून माझ्या अंतःकरणात प्रवेश केला. हा त्यांचा सर्व अंतस्मार्ग उबदार होत मला तशी स्पष्ट जाणीव करत झाला. यानंतर पुढे जे काही घडले ते मला पूर्णपणे अनाकलनीय आहे. माझी जागृतावस्था पूर्णपणे लोप पावली. त्यामधून मला जेव्हा पुन्हा जागृतावस्था आली तेव्हा मी घड्याळ पाहिले तेव्हा पहाटेचे 3 वाजले होते. याच क्षणी माझ्यात सती आणि यती यासंबंधी ज्ञान प्रगट झाले होते. याचा अर्थ मला डाव्या बाजूला सतीचे दर्शन झाले होते आणि उजव्या बाजूला यतीचे दर्शन झाले होते. एखाद्या अद्भुत शक्तीने अर्थातच भगवंत श्रींनी उठवावे आणि कामाला लावावे तसा मी उठलो, कॉम्प्युटर सुरू केला आणि लिहायला बसलो. सकाळी सुमारे 8:30 वाजता प्रवचन लिहून पूर्ण झाले. जे काही घडले होते ते मी सौंना सांगितले. त्यांनी लगेचच उत्सुकतेने लिखाण वाचायला घेतले. दुपारी जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे सौ वर्तमानपत्र वाचत जरा विश्रांतीसाठी आडव्या झाल्या. त्यावेळी त्यांच्या हातून वर्तमानपत्र केव्हा गळून पडले आणि सौंना प्रगाढ प्रशांत झोप केव्हा लागली ते त्यांना समजलेही नाही. असे कधीही होत नाही. दुपारी त्या वामकुक्षी घेतात, परंतु दुपारी अशी इतकी प्रगाढ प्रशांत झोप त्यांना कधी लागत नाही. झोपेत मला ज्या प्रकारे दर्शन झाले होते त्यांनी मी लिहिलेले जसे वाचले होते तसेच्या तसे त्यांनाही सती आणि यती यांनी दर्शन दिले. याचे आम्हा उभयतांना फार आश्चर्य वाटले आणि अर्थातच महा आनंदही झाला.
विषय प्रवेश. नैसर्गिक संस्कृती. संपूर्ण जगामध्ये चल अचल सजीव निर्जीव अशा भिन्न सृष्टींप्रमाणे आचारविचारांची एक विशिष्ट संस्कृती आहे. त्याप्रमाणे ही चल अचल सजीव निर्जीव अशी सृष्टी वर्तन करत असते आणि या जगताचा कारभार सुरू असतो. ही संस्कृती पूर्णपणे नैसर्गिक स्वयंभू आहे. त्यावर फक्त त्या स्वयंभू परम चैतन्याचेच नियंत्रण आहे. या स्वयंभू परम चैतन्याला गीतेने पुरुषोत्तम असे म्हटले आहे. पुढे त्याला योगेश्वर, सर्वेश्वर, परमेश्वर इत्यादी नावे दिली गेली. भिन्न सृष्टींची संस्कृती भिन्न आहे त्याला नियती असे म्हटले जाते. जोपर्यंत ह्या संस्कृतींचे पालन प्रत्येक घटकाकडून सुरळीतपणे सुरू असते तोपर्यंत या जगाचा कारभारही व्यवस्थितपणे सुरू असतो. यात जर बदल झाला तर जगाचे रहाटगाडगे बिघडते. चल अचल सजीव निर्जीव अशा सृष्टीतील कोणताही एखादा घटक जर या निसर्ग नियमाप्रमाणे वर्तन न करेल तर त्याचा परिणाम संपूर्ण जगाच्या कारभारावर होत असतो आणि जगाच्या अंतापर्यंत तो होतच राहतो. म्हणून असे म्हटले जाते की कृती करणे तुमच्या हाती आहे परंतु त्याचा परिणाम तुमच्या हाती नाही. यास्तव ज्ञानी सांगतात की कृती करायच्या आधी त्याचा परिणाम भविष्यात काय होऊ शकतो याचा परिपूर्ण विचार करूनच कृती करावी. विकृत मानव. यातही मानवासाठी एक फार मोठी लाजिरवाणी गोष्ट घडते. या संपूर्ण सृष्टीमध्ये मानव हा सर्वात जास्त बुद्धिवान, शक्तिवान, युक्तिवान, अक्कलवान, कल्पनावान, कर्तृत्ववान इत्यादी समजला जातो. मानवेतर सृष्टी सर्वसाधारणपणे निसर्ग नियमांप्रमाणे नियतीला धक्का न लावता वर्तन करत असते. यामुळे या जगतामध्ये जे काही अनैसर्गिक बदल होत असतात, उलतापालथी होत असतात, त्या मानवामुळे होत असतात. नैसर्गिक बदल हे समस्त सृष्टीच्या सृजनासाठी, वृद्धीसाठी, प्रगतीसाठी होत असतात. परंतु जे अनैसर्गिक बदल होत असतात ते त्या सृष्टीच्या नैसर्गिक प्रवाहाच्या विरुद्ध असतात. यामुळे ते नियतीच्या विरुद्ध असतात. कारण यामागे मानवाचा अनावश्यक भौतिक भोगापवाद असतो. त्याच्या बुद्धी कौशल्याचा अनावश्यक अहंकार असतो. निसर्ग नियती यावर हुकूमत गाजवण्याचा अट्टाहास असतो. यासाठी मानवाने मुद्दामहून बिघडवलेली सृष्टीची घडी पुन्हा सुरळीत करण्यासाठी निसर्गाला येथे भूकंप, सुनामी, प्रलय, ज्वालामुखी, वणवा, वादळ इत्यादी करावे लागते. जगात मानव हाच एकमेव प्राणी असा आहे की जो नियतीच्या निसर्ग नियमांचे सर्रास उल्लंघन करतो. मानव त्याच्या सुविधांसाठी चंगळ मौज करण्यासाठी हा निसर्ग बिघडवतो. उदाहरणार्थ तोही वसुंधरा खणतो आणि तिचे जे धन आहे ते बाहेर काढतो आणि तिला लुटतो. या वसुंधरेला भिके कंगाल करतो. याचा वसुंधरेवर दूरगामी फार वाईट परिणाम होतो. तिचा कस बिघडतो, तिचे संतुलन बिघडते, तिच्या गतीवर परिणाम होतो. यालाच आपण पर्यावरणाचा ऱ्हास असे म्हणतो. मानव या लुटीचा त्याच्या कल्पक बुद्धीचा गैरवापर करून त्यापासून अनेकानेक वस्तू तयार करतो आणि स्वतःच्या सुख सोयी, ऐशाराम, मौज मजा यात भर घालत असतो. ह्या वस्तू त्याला जीवन जगायला मुळीच अत्यावश्यक आवश्यक नसतात तर त्याला जीवन जगायला अनावश्यक असतात. यामुळे त्याचेही जीवन अनैसर्गिकपणे जगले जाते. त्याचे आध्यात्मिक जीवनामधून भौतिक आयुष्य जगण्यात रूपांतर होते. यामुळे तो आनंदाला मुकतो आणि सुखदुःखाला कवटाळतो. मूलतः नैसर्गिकपणे स्वभावताच आनंदी असलेला मानव बेगडी सुखाच्या आभासाने प्रभावित होऊन प्रत्यक्ष मात्र कायम दुःखात आयुष्य जगतो. विधी धर्माचा पगडा. कोणी काही एखादी गोष्ट केली की या भौतिक आयुष्यामध्ये पंडित पुरोहित त्याचे रूपांतर त्यांचा मीपणा जपण्यात, त्यामुळे निर्माण होणारा अहंकार फुलविण्यात करतात. मग यामधून ते त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी त्याला विधिधर्माचे स्वरूप देतात.
मग ती एक धार्मिक परंपरा होते, एक सोपस्कार होतो. भोळी भाबडी जनता याला फसते. धार्मिक विधींच्या नावाखाली देवाचा कोप होईल यामुळे धास्तावते आणि या अनिष्ट प्रथांचे पालन करते किंवा निदान विरोध तरी करत नाही. यामुळे पंडित पुरोहित आणखीनच चेकाळतात. याचा दुष्परिणाम अत्यंतिक टोक गाठतो. आपल्या सद्य विषयासाठी हे इतकेच लक्षात ठेवायचे आहे. विधिधर्म हा विषय खूप विस्तारित आहे. त्यावर अनेक ठिकाणी मी सविस्तरपणे लिहिले आहे. आपण आपल्या सद्य विषयाकडे वळू. अशीच एक अतिउच्च संपूर्णपणे आध्यात्मिक घटना घडत होती, परंतु मानवाने, तथाकथित पंडित पुरोहितांनी त्याला महाभयावह विकृत मानवी संस्कृतीला काळीमा फासणारे अति लाजिरवाणे असे धार्मिक विधींचे रूप दिले. आजही ते वैश्विक सत्य जसे आहे तसेच आहे, परंतु या मधल्या महाभयावह धार्मिक अधमकृत्यामुळे त्यामागील आध्यात्मिक तत्त्व दडपले गेले. त्याचा इतका धसका घेतला गेला की आता त्यातील अध्यात्म मूलभूत तत्त्व कोणी समजावून घेऊ इच्छित नाही. माझ्या दार्शनिक अनुभूतीप्रमाणे या प्रवचनाचा हेतू हाच आहे की त्यामागील अध्यात्म, वैश्विक सत्य की जे आजही तितकेच सत्य आहे, अस्तित्वात आहे, ते समजावे. तसेच हे वैश्विक सत्य आहे आणि ते अनादी अनंत काळ अस्तित्वात असणार आहे हे जाणून घेऊन त्या योगे साक्षात्कारित व्हावे, मुक्त व्हावे. ही आध्यात्मिक गोष्ट आहे सती या संबंधी, आणि त्या अनुषंगाने यती ही आध्यात्मिक गोष्टही समजून घ्यायची आहे. या दोनही शब्दांचा अंतिम अर्थ एकच आहे, परंतु सती हा स्त्रीवाचक स्त्रैण आहे आणि यती हा पुरुषवाचक पौरुषेय आहे. सती शब्दार्थ. सती हा शब्द स्त्रीवाचक म्हणून वापरला जातो. त्याचा अर्थ आहे साध्वी, तपस्विनी, योगिनी. सत याचा अर्थ आहे सत्य, परमसत्य, परमशुद्ध, परमपवित्र. या ब्रह्मांडात एकमेव सत गोष्ट आहे आणि ती म्हणजे आत्मपरब्रह्म. बाकी सर्व असत म्हणजे अशाश्वत, नष्ट होणारे आहे. याच सतपासून सती म्हणजे सत अधिक इति असा शब्द आहे. इति याचा येथे अर्थ आहे समाप्ती, संपन्नता, परिपूर्णता आणि म्हणून सर्वोच्चता. उदाहरणार्थ उपनिषद संपन्न होताना असे लिहितात, इति उपनिषद. अशा प्रकारे हे उपनिषद संपन्न झाले. यामुळे जेव्हा सतची परमोच्च अवस्था प्राप्त होते त्याला सतिती म्हणजे सती असे म्हणायचे. हे संस्कृत पंडितांच्या दृष्टीने कितपत योग्य आहे मला माहीत नाही. मला जो दृष्टांत झाला त्याप्रमाणे मी हे सांगितले आहे. यामधून आपल्याला भाषा पांडित्य घ्यायचे नसून आध्यात्मिक तत्त्व जाणायचे आहे. ज्यांना हे पसंत नाही त्यांनी याची उपेक्षा करावी. स्त्री अनभिज्ञ. स्त्री मूलतः जन्मताच, स्वभावताच, नैसर्गिकपणे आध्यात्मिक आहे. तिच्यात वात्सल्य, माया, ममता आहे. ती प्रेमळ, कनवाळू, सेवाभावी आहे. तिची मासिक पाळी बंद झाली की ती अर्ध्या आयुष्यामध्येच नैसर्गिकपणे निष्कलंक, शुद्ध, पवित्र होते. जर तिने आध्यात्मिक साधना उपासना केली तर ती सहजच ध्यान समाधी साध्य करते. तिला दर्शनयोग प्राप्त होतो, साक्षात्कार प्राप्त होतो. याच जन्मी तिचे संचित लोप पावते. त्या योगे ती मुक्त होते. तिचे उर्वरित जीवन ती सायुज्यमुक्त म्हणून परमानंदात व्यतीत करते. तिच्या सहवासातील व्यक्तींना ती आनंद देते. परंतु सर्वसाधारणपणे असे होत नाही, कारण बहुतांशी स्त्रीला तिच्यातील परम निष्कलंकतेची, परमशुद्धतेची आणि परमपावित्र्याची कल्पना नसते. स्त्रीला नियतीने सृजनासाठी मातृत्व बहाल केलेले आहे. ते निसर्ग नियमाचे कर्तव्य पालन असते, त्यामुळे ती कधीही कलंकित होत नाही. त्यातून एखादीला याची जाणीव असली तर ती संसारात व्यग्र असते. तिला बिचारीला यासाठी वेळ मिळत नाही.
तिला पतीची सेवा करावी लागते, आधी मुलांचे आणि मग नातवंडांचे संगोपन करण्यात तिचे आयुष्य संपत येते. तिच्या आधी पती मृत झाला तरी त्याच्यामागे तिची संसाराची जबाबदारी संपलेली नसते, ती तिला पार पाडावी लागते. ती त्यातच अडकते. एक मुक्तात्मा पुन्हा जन्ममरणाचे फेरे घेऊ लागतो, असे जन्मोजन्मी होतच राहते. सुटका. मग यामधून सुटका केव्हा आणि कशी होते? त्या अंतिम अवस्थेपर्यंत आध्यात्मिक प्रगती, संचितामधून मुक्तता इत्यादी गोष्टी अनुकूल असल्यास हे असे अनेक प्रकारे होऊ शकते. तिला यमधर्माप्रमाणे जन्मताच असे कुटुंब प्राप्त होते की ती परमशुद्ध पवित्र झाल्यावर तिला साधना, उपासना, ध्यान, समाधी इत्यादीसाठी सहजच सर्व काही अनुकूल असते. ती त्याप्रमाणे उपासना करते आणि मुक्त होते. तिला तिच्या पतीकडून सहकार्य मिळते. तो तिच्यातील पवित्र देवीला ओळखतो, तिला स्वातंत्र्य देतो. अशा वेळी ती स्त्री योगसाधना, उपासना करते आणि मुक्त होते. स्त्रीचा पती मृत होतो. तिच्या संचितानुसार तिला सांसारिक जबाबदारी नसते. ती अध्यात्माला वाहून घेते. यथाकाळी योगेश्वर कृपेने ती साक्षात्कारी होते आणि मुक्त होते. स्त्रीचा पती मृत होतो. अशा वेळी ती स्त्री संसारातून, भौतिकामधून तत्क्षणी पूर्ण मुक्त होते. ते पाश लुप्त होतात. जणू काही तिची मुक्तावस्था तिच्या पतीमध्ये, संसारामध्ये अडकली होती. तिच्याही नकळत तिची तत्क्षणी ध्यान समाधी लागते. तेथेच तिचा देह त्याग नैसर्गिकपणे होतो आणि ती मुक्त होते. ती पुढील यात्रेला प्रस्थान ठेवते. स्त्रीचा पती मृत होतो. अशा वेळी ती स्त्री पूर्ण मुक्त होते. नशिबाने सांसारिक पाश नसतात. आता जगण्याचे प्रयोजन समाप्त होते. तिची आध्यात्मिक प्रगती त्या उच्च अवस्थेला अगोदरच पोहोचलेली असते. ती स्त्री स्वतः ध्यान समाधी लावते आणि देहत्याग करून मुक्त होते. पुढील यात्रेला प्रस्थान ठेवते. पूर्व इतिहास. फार पुरातन काळापासून हे असे सर्वसाधारणपणे नव्हे, क्वचितच परंतु घडत होते. पतीनंतर काही स्त्रिया देहपतन होऊन किंवा देहत्याग करून मुक्त होत होत्या आणि पुढील यात्रेला प्रस्थान ठेवत होत्या. अशा वेळी पती आणि पत्नी यांचा एकाच वेळी मृत्यू झाल्यामुळे अशा स्त्रियांच्या कलेवराला त्यांच्या पतीसह चितेवर अग्नी दिला जात असे. यामागील अध्यात्म जराही माहीत नसताना अजाणतेपणे नकळत लोक म्हणत, बाई फार भाग्याची. याला लोकांकडून सती, सत अधिक इति म्हणजे सतची परमोच्च अशी संपन्न अवस्था असे पुण्यवंत नामाभिमान दिले गेले. अशा या संपूर्ण आध्यात्मिक, संपूर्ण नैसर्गिक नियतीच्या नियमानुसार, संचिताच्या नियमानुसार यमधर्माला जराही बाधा न येता आपोआप घडत असलेल्या गोष्टींमधून विकृत घडले. अशा प्रकारे पतीनंतर त्याच्या पत्नीला तत्क्षणी मृत्यू येणे हे फार पुण्यवंत असल्याचे सांगितले जाऊ लागले. पत्नीला पतीसमवेत चितेवर अग्नी दिला असता मोक्ष मिळतो असा प्रभा पंडित पुरोहितांनी केला. याचा भोळ्या बाबड्या जनसामान्यांवर पगडा निर्माण झाला. याला धार्मिक स्वरूप दिले गेले. समाजात विधवा स्त्रियांचा प्रश्न जटिल झालेला होताच. त्याला हा एक महाभयावह अमानुष असा उपाय निर्माण झाला. पंडित पुरोहित पुढे सरसावले आणि त्यांनी पतीच्या निधनानंतर त्याच्या विधवेने त्याच्यासह त्याच्या चितेत प्रवेश करावा असा फतवा काढला. याला धार्मिक रंगरूप दिले गेले. असे जी स्त्री करेल ती स्त्री पतिव्रता आहे असेही मानले जाऊ लागले. जी स्त्री असे करणार नाही ती पवित्र नाही, भ्रष्ट आहे असेही मानले जाऊ लागले. अशा स्त्रीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त होऊ लागला. या लोक अपवादापुढे मान तुकवून स्त्रिया सती जाण्यासाठी तयार होऊ लागल्या. चितेत प्रवेश केल्यावर अग्नीच्या त्या ज्वाळा सहन न होऊन जर स्त्री चितेमधून बाहेर येऊ लागली तर पंडित पुरोहित हातात दंडुके घेऊन त्या जळत्या स्त्रीला अमानुषपणे, अतिनिर्दयपणे पुन्हा चितेत ढकलू लागले. या अमानुषतेला धार्मिक कृती म्हणून रंग दिला गेला.
पुढे पुढे सतीची सक्ती होऊ लागली. पतीच्या निधनानंतर त्याच्या विधवा स्त्रीला एक धार्मिक कृत्य म्हणून पतीबरोबर चितेवर जबरदस्तीने प्रसंगी अमानुषपणे जाळले जाऊ लागले. सती म्हणून एक पूर्ण आध्यात्मिक सत्य असलेले, परिपूर्णपणे नैसर्गिक असलेले, नियतीनुसार असलेले परमपवित्र शुद्ध असे सत्य त्याला मानवी स्पर्श झाल्यावर कलंकित झाले. याचे महाभयावह, अमानवी, निर्दय, निष्ठुर असे विडंबन झाले. हे विडंबन कोणी अडाणी लोकांनी केले नाही, तर हे विडंबन करणारे स्वतःला तथाकथित धार्मिक समजणारे, देवाचे सेवक समजणारे, महाज्ञानी प्रकांड पंडित समजणारे, स्वतःला धर्माची जाण आहे असे समजणारे लोक होते. त्या काळच्या अशा या एखाद्या महाज्ञानी प्रकांड पंडिताची पत्नी त्याच्या आधी निधन पावल्यावर त्याच्यावर चारित्र्याचे, पावित्र्याचे, शुद्धतेचे शितोडे उडवून त्या महाज्ञानी प्रकांड पंडिताला मोक्ष मिळावा या उदात्त हेतूने त्या महाज्ञानी प्रकांड पंडिताला पत्नीसह चितेत ढकलणारा एखादा जाणता राजा त्या काळीच का निर्माण झाला नाही असे माझ्या मनात येते. दर्शनाचा हेतू. माझी अशी श्रद्धा आहे की मला सती आणि यती यांनी जे दर्शन दिले त्यामागे काहीतरी निश्चितच हेतू आहे. आजही सती आहेत हे आपल्या सर्वांनी समजून घ्यावे. अशा स्त्रियांना मुक्तीसाठी सहकार्य करावे, प्रोत्साहित करावे हा त्यात हेतू होता. हे सर्व सांगताना पूर्वी काय घडले ती ऐतिहासिक पार्श्वभूमी माहीत असावी म्हणून त्यासंबंधी सांगितले गेले आहे. झाले गेले गंगेला मिळाले आणि पवित्र झाले हाच दृष्टिकोन ठेवून आता येथून पुढे प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखावी आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष आचरण करावे ही अपेक्षा आहे. यासाठी पुरुषांनी स्त्रियांना संपूर्णपणे सहकार्य करावे. एका मुक्तात्म्याच्या मुक्तीत अडथळा होऊ नये. स्त्रियांनी स्वतःला ओळखावे, स्वपरिचय करून घ्यावा. नित्यनियमित अध्यात्मासंबंधी वाचन करावे, सत्संग करावा, साधना उपासना करावी, त्यात सातत्य ठेवावे आणि त्यायोगे आत्मज्ञान मिळवावे आणि मुक्त व्हावे. यती शब्दार्थ. यती याबरोबर यती समजून घ्यायचा आहे. यती म्हणजे यत अधिक इति. यत म्हणजे भरपूर, अथक प्रयत्न करणे. अशा प्रकारे प्रयत्न करून पूर्णत्वाला पोचणे. अशा प्रकारे प्रयत्न करून जो साक्षात्कारित झाला आहे, पूर्णत्वाला पोहोचला आहे, मुक्त झाला आहे, त्याला यती असे म्हणायचे. सतीप्रमाणेच येथेही नमूद करतो की हे संस्कृत पंडितांच्या दृष्टीने कितपत योग्य आहे मला माहीत नाही. मला जो दृष्टांत झाला त्याप्रमाणे मी हे सांगितले आहे. यात सांगायचा हेतू असा आहे की यती सहजच मुक्त होत नाहीत, त्याला यासाठी भरपूर अथक प्रयत्न करावे लागतात. पुरुषाला शाप. स्त्रियांप्रमाणे पुरुषाला नैसर्गिकपणे पवित्र शुद्ध व्हायची सोय नाही. उलट तो मृत्यूपर्यंत त्याचे पौरुषत्व टिकवून असतो, कारण त्याने शेवटपर्यंत पराक्रम गाजवावा अशीच नियतीची अपेक्षा आहे. त्यासाठी त्याला नियतीकडून ऊर्जेचा पुरवठा सातत्याने आणि आयुष्याच्या अंतापर्यंत केला जातो. अध्यात्माचा विचार करता हा त्याला शाप आहे. यामुळे मुक्तीसाठी त्याला खडतर महाघोर साधना, उपासना, जप, तप, स्वाध्याय इत्यादी करावे लागते. मुद्दामहून ब्रह्मचर्य पाळावे लागते. यासाठी त्याने त्याच्या ऊर्जेचा विनियोग आवश्यक त्या भौतिक कर्तव्य कर्मासाठी करून उर्वरित ऊर्जा आध्यात्मिक गोष्टींसाठी मुद्दाम वळवावी लागते. दुष्परिणाम. याचाच दुष्परिणाम म्हणजे पुरुषाला स्त्रीबद्दल मत्सर, असूया, द्वेष निर्माण झाला. त्याने स्त्रीला शक्तीच्या जोरावर नमवून घरात चूल आणि मूल यात गुरफटरून ठेवले. तिला सतत सेवेला लावून ठेवले, तिला गुलाम केले. तिला अध्यात्म करता येऊ नये म्हणून तिचा बळजबरीने अध्यात्माचा अधिकारच रद्द केला. तिला कुलटा, पापी, शूद्र इत्यादी बिरुदावली बहाल केली. स्त्री म्हणजे विष आहे असे जाहीर केले. ती अबला असल्याचा गैरफायदा घेतला. तिला मारझोड करणे हा पुरुषार्थ आहे असा पुरुषांनी समज करून घेतला.
याचा पगडा इतका झाला की स्त्रियाच म्हणू लागल्या की नवरा मारायचाच, किंवा पावसाने झोडपले आणि नवऱ्याने मारले तर त्यात तक्रार करण्यासारखे काय आहे. याचा अर्थ नवऱ्याने मारणे हे पावसा इतकेच नैसर्गिक आहे. सत्य समजून घ्या. सांगायचा मुद्दा इतकाच आहे की यातील सत्य समजून घ्यावे. आपण ज्ञानी आहोत. स्त्रियांना जे नियतीकडून नैसर्गिकपणे प्राप्त आहे त्याचा आदर करावा. त्यांना मुक्त व्हायला सहकार्य करावे, प्रोत्साहित करावे. त्यायोगे स्त्री मुक्त झाली, सती झाली तर पुरुषही आपोआपच यती होण्यास प्राप्त होतील. त्याची साधना उपासना तीव्र होईल. खरं तर महागोर साधना उपासना, जप, तप, स्वाध्याय यासाठी पुरुषाला अन्य पर्याय नाही. यासाठी अथक परिश्रम घ्यावे आणि पुरुषानेही मुक्तीचा यात्रेकरू व्हावे. असे झाले तरी स्त्रीचा सेवाभाव नष्ट होणार नाही, कारण तो तिचा स्थायी स्वभाव आहे. ती आताही सेवा करेल, परंतु आता ती सेवा मनापासून आणि आपणहून केलेली असेल. त्यात आनंद आहे. मला जे दर्शन झाले त्याचा मला जो यथामती अर्थ उमजला तो येथे दिला आहे. त्याचे काय करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हरिओम.